वेळापूर्वीच आपण पाहिलेलं आहे काही नागरिकांनी महाविकास आघाडीनं हे आंदोलन पुकारलेलं आहे। नाशिकमध्ये कुंभमेळ्याच्या कामासाठी ठिकठिकाणी खड्डे खोदून ठेवलेले आहेत आणि यामुळे अरे आगे मत जा, परमिशन नहीं होती है। ये सब आकाश आपल्यासोबत आमचे प्रतिनिधी अभिजित सोनावणे जोडले गेलेले आहेत। अभिजित, मवियानं थेट महापालिकेत धडक दिलेली आहे, तिथली आत्ताची परिस्थिती काय आहे? खरं तर खड्ड्यांच्या मुद्द्यावरून विरोधक आक्रमक झालेले आहेत आणि महासभेमध्ये देखील विरोधकांनी प्रचंड गोंधळ घातलेला आहे। निष्पाप 5 नाशिककरांचा खड्ड्यांमुळे बळी गेल्यानंतर विरोधकांसह नाशिककरांमध्ये देखील मोठ्या प्रमाणात रोष बघायला मिळतोय आणि त्याचा परिणाम जे ते या महासभेमध्ये देखील आपल्याला बघायला मिळतात। आपण जर बघितलं तर काही वेळापूर्वी राष्ट्रवादी अजित पवार गटाने की जो महापालिकेत देखील सत्तेत सहभागी आहे त्यांनी आंदोलन केलेलं होतं। अगदी जखमी अवस्थेत, गंभीर जखमी अवस्थेत अँब्युलन्समध्ये येऊन त्यांनी प्रशासनाचा निषेध नोंदवला होता आणि आता उद्धव ठाकरे शिवसेनेकडून देखील या ठिकाणी सर्व नगरसेवक जे आहे ते या दृश्यांमध्ये जर आपण बघितलं तर जखमी अवस्थेत हाताला पायाला बँडेज बांधून या ठिकाणी महापालिकेत येतात आणि प्रशासनाच्या विरोधामध्ये हे आंदोलन केलं जात आहे। आपण बघितलं व्हीलचेअरवर बसून या ठिकाणी ठाकरे गटाचे नगरसेवक प्रशासनाचा निषेध नोंदवतात। महासभेला सुरुवात झाली आहे तर दुसरीकडे विरोधकांकडून हे आंदोलन ही जी व्यथा आहे ही नाशिककरांची व्यथा आहे। ही जी परिस्थिती चालू आहे ही नाशिककरांनी आज या खड्ड्यांमुळे इतक्या वेदना होत आहे की जवळजवळ हजारो नागरिक, कोणाचे हात मोडले, कोणाचे पाय मोडले, सगळे महापालिकेच्या दवाखान्यात, कुणी प्रायव्हेट दवाखान्यात ऍडमिट आहेत। आमची शिवसेना पक्षाच्या वतीने एकच मागणी आहे, दोषींवरती कारवाई करा, नाही तर खुर्च्या खाली करा आणि जर दोषींवर या महासभेत कारवाई झाली नाही तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हा पक्ष रस्त्यावर उतरेल आणि सर्व नागरिकांना सोबत घेऊन नाशिक महानगरपालिकेवरती मोर्चा काढेल। लोकप्रतिनिधी आहात तुम्ही, डोक्याला हाताला बँडेज लावून या ठिकाणी दाखल झालेला, काय प्रशासनाला संदेश द्यायचा आहे? प्रशासनाला हाच संदेश द्यायचा आहे की इतके खड्डे झालेले आहे की लोकांचे जीव जायला लागलेले आहेत आणि लोकांचे जीव खूप महत्त्वाचे। एक फॅमिलीमधून एक व्यक्ती गेली म्हणजे त्यांचं पूर्ण आयुष्य उद्ध्वस्त होतं, पूर्ण फॅमिली उद्ध्वस्त होते। आज हे खड्ड्यांमुळे एवढा मोठा प्रश्न तयार झालेला आहे। आज आम्ही हे बँडेज बांधून आणलेलं आहे, पण ही सर्व आमच्या नाशिककरांची ही दुरावस्था आहे खड्ड्यांनी केलेली। आपण पाहतोय हे सगळे उद्धव ठाकरे गटाचे नगरसेवक आहे आणि अगदी जखमी अवस्थेत या ठिकाणी हाताला असेल, डोक्याला असेल बँडेज बांधून या ठिकाणी नाशिक महापालिका प्रशासनाचा निषेध करण्यासाठी या ठिकाणी दाखल झालेत। एकीकडे महासभेला सुरुवात झाली आहे तर दुसरीकडे विरोधकांकडून अशा पद्धतीने हे सगळं आंदोलन या ठिकाणी केलं जात आहे आणि जोपर्यंत नाशिकमधले खड्डे जे आहे ते दुरुस्त होत नाही, शहरातले रस्ते खड्डे मुक्त होत नाही, तोपर्यंत उद्धव ठाकरे गटाकडून अशा स्वरूपाचं आंदोलन जे आहे ते आणखी तीव्र स्वरूपात केलं जाईल अशा पद्धतीचा इशारा देखील देण्यात आला आहे। त्यामुळे आता एकीकडे आतमध्ये महासभेमध्ये विरोधकांचा जोरदार गोंधळ सुरू आहे तर दुसरीकडे आपण जर बघितलं तर सभागृहाच्या बाहेर देखील विरोधक जे आहे ते अशा पद्धतीने जखमी अवस्थेत या ठिकाणी दाखल होऊन प्रशासनाचा निषेध व्यक्त करताना आपल्याला बघायला मिळत आहे। कॅमेरामन प्रवीण काळबांडेसह अभिजित सोनवणे, साम टीव्ही, नाशिक। तर आपण पाहिलं पालिका सभागृहामध्ये महाविकास आघाडीच्या नगरसेवकांनी हे आंदोलन केलेलं आहे। स्वतः जखमी अवस्थेमध्ये प्रतिकात्मकरित्या येऊन ज्या पद्धतीने नाशिकमध्ये सर्वसामान्यांचे बळी गेलेले त्यांचा निषेध त्यांनी वर्तवलेला आहे। महापालिकेबाहेरची दृश्य तुम्ही पाहिली। अरे उभं राहून